टोळी फक्त पत्रिकेत छापायची, तशी फायद्याची काहीच नाही. आता गंमत काय झाली माहितीये का, गुंतलोय आपण, गुंतलोय. तू उदाहरण घ्या पटकन. आपल्या बायकोचा बाप आपला कोण? सासरा. त्याचा ना आपला काय संबंध? काय संबंध? त्याची पोर आपली बायको आहे. तू कोण? आपल्या बायकोचा भाऊ, आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा आपला कोण? साडू. बायकोच्या बहिणीचा नवरा साडू. मग त्याचा आपला काय संबंध? मग बोला पटकन. तुमच्याकडे साडू नाही, पैसे उसने मागितले आणि भाव नाही मागितले, कोणला हाण्याला? गुतले. गुतले ना. महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संघ जेवायला बसला, तुम्ही भजी वाढायला आल्या, लबाड बोलायचं नाही. तुम्ही एक का होईना बस असतं, कोणाला द्याल? तुमच्या भावाला. त्याच्या बापाची पेंट का त्याला नाही आम्ही, म्हणजे गुतले ना. गुतलेला माणसं का गुतली? ज्ञानानं का अज्ञानानं? हा, आता लागला करेंट. अज्ञान नाही तर आपलं. मला एक बसलेली माणसं सांगा, आपला ह्या जगताशी संबंध काय? येताना आपण एकटे होतो, जाताना आपण एकटे. आणि जेवढे आपण कर्म करणारे त्या कर्माचं फळ आपल्याला एकट्याला भोगायचंय ना. का कोणी वाटेकरी होणार आहे? कुटुंब कर्त्याला कॅन्सर झाला, कोण भोगील? तोच भोगणार. कुटुंब कर्त्याने इस्टेट कमावली, त्याच्यावर मारामारी होतील, तो भाग खून होतील, खून होतील. पण त्याच्या शरीराला दुर्धर आजार झाला तर त्यानं ते फळ एकट्यानं भोगायचं, एकट्यानं. मग ज्या बाजूला 100 होते त्या बाजूला जग होतं, आणि 5 ज्या बाजूला होते त्या बाजूला देव होता. मग जिथं नीती होती तिथं त्रास होता, जिथं नीती नव्हती तिथं त्रास नव्हता. हे पापी होते 100, यांना कोणी त्रासच दिला नाही. इकडे सज्जन होते, वनवासाला पाठवले. इकडे सज्जन होते, वनवासाला पाठवले. महाराज स्वतःची बायको डावात लावणे, लोकांनी काही केलं नाही. त्यांचं काय केलं त्यांनी? म्हणजे सज्जनाला त्रास होता, याचं उत्तर बारीक आहे का? करंट लावून दिला. पण 5 जण गुंतले होते देवात आणि 100 गुंतले होते संसारात. तसे तुम्ही मी गुंतलोय, नाही तर आपण येताना एकटे येणार आहे, जाताना एकटे जाणार आहे. आणि आपण जेवढं कमवलंय त्याचं फळ आपणच भोगणार आहे, याच्यापेक्षा दुसरं कोणी भोगणार नाही. एवढं ज्ञान आलं का माणूस बांध कोरणार नाही. काय आलं कुरडी एवढी अक्कल आलो उभं गेला दिस मी ती लवकर यावं म्हणून त्याच्या दिवशी फवारितो, आणि ती सप्तेच्या पंक्तीला देतो. ती आम्ही लिंबू पिळून खातो. का आला पुण्य होईल? पुण्य का आलं होईल? मला पुण्य होणार नाही ना. कधी ध्यानात ठेवायचं, पापानं कमवलेली इस्टेट सुका कनील घडू नका. ज्या घरांमध्ये अति पापाचा पैसा आहे, एकच पोर झालं त्याला, पण इतकं झाड